जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषा एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला अलाइन मोशन आहे त्याचीच करायला लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भावांनो, जे काय आपलं मटेरियल असेल ते अलाइट मोशनमध्ये एक्सपोर्ट करून टाकायचं। बघू शकता की आपलं जे काय मटेरियल आहे ते सेक इफेक्ट, बीट मार्क आणि HDR अशा प्रकारे आपलं मटेरियल येऊन जाईल आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये। तर भावांनो, एवढं झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे। आणि भावांनो, जर आपल्याला फोटो एडिटिंग शिकायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता या व्हिडिओमध्ये, तर आपण फोटो एडिटिंगचं किंवा एक चॅनल काढून घेऊ। तर एकदम खतरनाक एडिटिंग करू आपण। तर सिम्पली आपल्याला कमेंट करायचं आहे जर आपल्याला हवं असेल की नाही भाऊ आपल्याला आता फोटो एडिटिंग पण शिकायचं आहे, तर फोटो एडिटिंगचं पण आपण चॅनल उद्या बनवू किंवा आज बनवू, किंवा तुमची जर कमेंट आली मला की नाही भाऊ हो आपल्याला पाहिजे, तर आपण आजच बनवू आणि सबस्क्राईब वगैरे तुम्ही त्या चॅनलवरती धमाकेदार करायचं आहे। आणि व्हिडिओ आपले एकदम खतरनाक असतात, तुम्हाला तर माहिती आहे की एकदम विषयाआड व्हिडिओ असतात आणि एडिटिंग वगैरे पण तुमच्या भावाचे एकदम खतरनाक। तर असो, तर भावांनो, जे काय आपलं तुमचं असेल किंवा तुम्हाला एडिटिंगचं पाहिजे असेल तर कमेंट करा। असो, जर आता न वेळ घालवता आपण आपला हा एडिटिंगचा व्हिडिओ चालू करूया। सिम्पली भावांनो, जे काय आपलं बीटमार्क आहे अशा प्रकारे दिसून येईल, त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भावांनो, जे काय आपला मॉडेलचा फोटो आहे किंवा तुमचा फोटो आहे, सिम्पली अशा प्रकारे प्लसच्या ऑप्शन क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून तुम्ही तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा। याला अशा प्रकारे फोटो घ्यायचा आणि याला फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं। तर बघू शकता आपला फोटो जे काय आहे तो फुल स्क्रीनमध्ये झालेला आहे आणि याला ॲडजस्ट वगैरे करायचं आहे आणि सिम्पली याला असं पहिल्या बीटपर्यंत घेऊन यायचं आहे। तर बघू शकता जे काय आपला पहिला फोटो आहे पहिल्या बीटपर्यंत आलेला आहे। इथून आपल्याला भावांनो दुसरा फोटो लावायचा आहे, तर चला तो दुसरा फोटो लावून घेऊ। अशा प्रकारे याला पण ॲडजस्ट वगैरे करून फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं अशा प्रकारे। एवढं झाल्यानंतर याला लास्टपर्यंत घेऊन जायचं। तर बघू शकता भावांनो, जे काय आपले दोन फोटो आहेत ते असे एकदम परफेक्ट लागून जाईल आहे। एवढं झाल्यानंतर समोर यायचं आणि समोर आल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर भावांनो, जे काय आपलं सेक इफेक्ट दिसतो त्याला सिम्पली ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भावांनो, जो काय पहिला ब्लॅकवाला इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इफेक्ट नाव दिसते त्याच्यावर क्लिक करायचं। 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं। तर बघू शकता ते कॉपी इफेक्ट आलेला आहे। सिम्पली त्या कॉपी इफेक्टवर क्लिक करायचं आणि त्याला कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भावांनो, बॅक यायचं आपल्याला। बॅक आल्यानंतर परत आपला बीटमार्कमध्ये जायचं आहे। सिम्पली बीटमार्क ओपन करायचं आहे आणि जे काही आपला पहिला फोटो आहे पहिला इफेक्ट आहे पहिल्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं। तर पेस्ट कसा करायचा आहे, सिम्पली आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे। इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं। तर बघू शकते इथं पेस्ट इफेक्ट नाव दिसून येईल, तर सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर बघू शकता जे काही आपला इफेक्ट आहे पहिलावाला तो एकदम खतरनाकपैकी लागून जाईल। तर बघू शकता जो काही आपला पहिला इफेक्ट आहे तो पेस्ट झालेला आहे। एवढं झाल्यानंतर भावांनो, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं सेक इफेक्टवर जायचं आहे। सेक इफेक्टवर गेल्यानंतर भावांनो, हा का दुसरा इफेक्ट दिला आहे आपण। सिम्पली याला पण अशाच प्रकारे कॉपी करायचं। सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं, इथे इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं। सिम्पली याला कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला बीटमार्कमध्ये जायचं आहे। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो, जो काही हा दुसरा फोटो आहे आपण दुसरा इफेक्ट दुसऱ्या फोटोला लावून घ्यायचा आहे। सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे आणि 3 डॉट दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं। तर बघू शकता भावांनो, जे काय आपले इफेक्ट आहे ते अशा प्रकारे लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भावांनो, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भावांनो, जे काय आपलं HDR आहे त्याला सिम्पली ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भावांनो, इथे बघू शकता की प्लसचं ऑप्शन दिसते वरती त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ऑल लेअर्स दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे। एवढं झाल्यानंतर बघू शकता की आपल्या जेवढ्या पण लेअर आहे ते सिलेक्ट झालेलं आहे आणि एवढं झाल्यानंतर आपलं जे काही प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्यानंतर बघू शकता की कॉपी 13 लेअर दिसतात, त्याच्यावर सिम्पली क्लिक करायचं. बघू शकता जे काय आपण त्याला लेअर आहेत आपल्या ते कॉपी झालेलं आहे. आणि एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला बिटमार्क ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर म्हणून जे काय आपण ते लेअर कॉपी केलं इथे पेस्ट करायचं आहे. सिम्पली आपल्या प्लसच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथं बघू शकता पेस्ट लेअर दिसतो, त्याला अशा प्रकारे क्लिक करायचं. तर बघू शकता जे काय आपले लेअर आहेत ते अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल. तर बघू शकता जे काय आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे व्हिडिओमध्ये पेस्ट होऊन जाईल. एवढं झाल्यानंतर म्हणून जे काय आपली इमोजी आहे सिम्पल त्याच्यावर क्लिक करायचं. ब्लेंडिंगच्या ऑप्शनवर जायचं. इथं लाईटिंगमध्ये जायचं आणि याला स्क्रीनमध्ये करून टाकायचं आणि याची ऑपॅसिटी वगैरे जे काय आपलं हे आहे ते ॲडजस्ट वगैरे करून अति सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाऊंड सेट करायचं आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर वाऊंड जे काय आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे. जे काही तुमचा लोगो असेल बॉर्डर असेल ते लावून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर समोर यायचं आपल्या एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचं. तुम्हाला जसं HD हवं असेल ते HD वगैरे तुम्ही करू शकता आणि एक्सपोर्ट बटनवर क्लिक करून घ्यायचं. तर भाऊंना आपला व्हिडिओ एकदम कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला फोटो एडिटिंगचे व्हिडिओ हवे असेल तर कमेंट करा. तुमचा भाऊ फोटो एडिटिंगचे चॅनल पण काढेल आणि तुम्हाला शिकवेल. तर भाऊंना फोटो एडिटिंग एकदम विषय ॲड करतो आपण किंवा फोटो एडिटिंग पण विषय ॲड करतो आणि व्हिडिओ एडिटिंग पण विषय ॲड करतो. तर असो कमेंट करा या व्हिडिओवर, बघू जर हवं असेल तर, नसेल तर राहू द्या. तर भेटू नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.